सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। ही वेळ आहे सकाळी 4:45ची। मी सकाळी आज उठले आणि आज पहिले पूर्ण अंगण छान स्वच्छ झाडून घेतले आणि त्यानंतर नळ आले होते तर मग पाणी मारून घेतलं पूर्ण अंगणामध्ये, पूर्ण मागून पाणी मारत आणलं आणि पोर्च पण छान धुवून टाकला। पोर्च धुतल्यानंतर खाली पूर्ण पायऱ्या, नंतर अंगणामध्ये पूर्ण पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर आता मला घर झाडायचे आहे, फरच्या पुसायच्या आहे। तर हे माझी कामं बाकी होते कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग आहे आणि मला एका ठिकाणी जायचं पण आहे। तर मला आज छोटी पोथी वाचायची आहे कारण मोठी पोथी वाचायला 4.5 तास लागतात। तर म्हणून मी आज छोट्या पोथीचं पारायण करणार आहे। तर म्हणून मग मी सगळे कामं आवरून घेतले, झाडझूड, फरच्या, अंगणात पाणी मारणे आणि आंघोळ पण करून घेतली आणि आता मी पूजा करणार आहे। पहिले पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवणार आहे कारण यांचा डबा पण बनवायचा आहे त्यामुळे। तर अशा प्रकारे पूर्ण कामं करून घेतली आणि त्यानंतर मग मी आंघोळ केली। आंघोळ करून घेतल्यानंतर पूजा करून घेतली देवांची। गजानन महाराजांना छोटा हार बनवला कारण मला पोथीचे पारायण करायचे होते त्यामुळे। मग पूजा मांडून घेतली आणि छोटीवाली पोथी वाचून घेतली आणि तोपर्यंत मग मला बरोबर टाईम झाला होता, 6:30 वाजले होते। तर 6:30 वाजता यांना उठवून पाणी गरम मांडावं लागतं। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आणि आजचा दिवस आहे गुरुवार, आज आहे गुरुपुष्यामृत योग आहे आज। तर माझी पोथी वाचून झाली आहे, पूजा सकाळीच केली मी कारण आज 3:45लाच उठली। तर सगळे झाडझूड, फरच्या, अंगणात पाणी मारून सगळे कामं झाले आहे माझे आणि आता बनवायचा आहे स्वयंपाक मला कारण हे जायचे आहे ड्युटीवर। तर पोथी वाचून घेतली, आता आरतीनंतर करते कारण 6:30 झाले आहे। तर आता पहिले स्वयंपाक बनवून घेते। चला तर मग आता स्वयंपाक बनवूया। माझी पूर्ण कामही झाली तरी हे उठायचेच होते। त्यानंतर मी यांच्यासाठी पाणी मांडून दिलं आणि बाहेर छान मस्त चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येत होता म्हणून मग थोडी बाहेर निघाली। तर फुलं पण छान उगवली होती आणि पहिले मग मी छान शेगडीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग यांना पाणी मांडलं आणि आता कोबीची भाजी पोळ्या बनवणार आहे आणि त्यानंतर मग चहा बनवणार आहे। तर पहिले कोबी चिरून घेतली। कोबी छान काल आणल्याबरोबर छान स्वच्छ धुवून ठेवली होती। तर अशा प्रकारे चांगली कापून घ्यायची आणि त्यानंतर मग एका गंजामध्ये पाणी गरम मांडायचे। कोबीची भाजी मी कशा पद्धतीने बनवते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिले गंजामध्ये पाणी गरम मांडायचे, त्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून छान पाण्याला उकळी येऊ द्यायची। त्यानंतर मग मी कोबीच्या भाजीमध्ये आलू पण टाकणार आहे। तर मग आलू छान चिल्लीने किसून घेतले म्हणजे त्याची जे वरची साल असते ते काढून घेतली आणि त्याच्या बारीक फोडी करून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आलू थोडे उकळून घेतले पहिले 2-3 मिनिटे आणि त्यानंतर मग कोबी टाकली कारण कोबीला काही खूप वेळ ठेवावं लागत नाही त्यामुळे। तर 50% आपण पाण्यामध्येच उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर मग भाजी फोडणी घालणार। तर आता कोबी टाकल्यानंतर काही पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही कारण कोबी गरम पाण्यामध्येच लवकर नरम पडते त्यामुळे। तर अशा प्रकारे मी कोबी आणि आलू गरम पाण्यामध्ये उकळून घेतले थोड्या वेळ आणि त्यानंतर मग चहा मांडून घेतला एक साईडने आणि आता एका चहा दुसऱ्या शेगडीवर ठेवून दिला आणि आता एका साईडने मी भाजी फोडणी घालणार आहे। तर कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी द्यायची, त्यानंतर त्यामध्ये मिरची, कांदे टाकून छान फिरवून घ्यायचे आणि कांदे थोडे नरम झाल्यानंतर त्यामध्ये मग टमाटर टाकायचे। टमाटर पण छान शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, मी लसूण ठेचून टाकला आहे। तर धना पावडर, जिरा पावडर, हळद, तिखट, मीठ हे टाकून घ्यायचं आणि छान मसाले शिजल्यानंतर मग त्यामध्ये जे आपण कोबी आणि आलू वाफवून घेतले होते ते टाकून घ्यायचे कारण आता आलू आणि कोबी शिजूनच आहे, खूप काही शिजवावं लागणार नाही त्यामुळे। आणि छान भाजी होती, अशी तुम्ही बनवून पहा। तर आणि मग फिरवून घेतल्यानंतर कोबी आणि आलू टाकल्यानंतर फिरवून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर मग ताट झाकून छान वाफ येऊ द्यायची। अशा प्रकारे मी कोबीची भाजी बनवते। कोबीची भाजी शिजल्यानंतर
चहा पण झाला होता. तर मग हे उठले होते, यांना पाणी टाकून दिलं आंघोळीसाठी आणि आंघोळ झाल्यानंतर मग चहा घेतला यांनी आणि अशा प्रकारे भाजी आणि पोळ्या बनवून घेतल्या आणि आता फक्त राहिला होता यांचा डबा पॅक करायचा. तर 3 खाण्याचा डबा आहे माझ्याकडे छोटा. 2 आहे डबे, एक स्टीलचा आहे अलगच आणि हा पण आहे. हा पण स्टीलचा आहे पण अंदर स्टीलचे डबे आणि बाहेर फायबर आहे ते. तर अशा प्रकारे या डब्यामध्ये 4 किंवा 5च पोळ्या नेतात हे. कारण वरण भात तर बिलकुल नेतच नाही डब्यावर, कधीच नाही नेत. तर अशा प्रकारे यांचा टिफिन पॅक केला आणि हे गेले ड्युटीवर. आणि अशा प्रकारे माझे आजचे सगळे कामं आटोपले. पूजा झाली, डब्बा झाला आणि मला आज जायचं आहे आजनसऱ्याला. तर गुरुपुष्य अमृत योग होता, त्यामुळे म्हटलं कुठंतरी आज जावं, कोण्यातरी देवाचं दर्शन घ्यावं, म्हणून माझ्या मैत्रिणी आणि मी जाणार आहे आज आजनसऱ्याला. तर तो व्हिडिओ तुम्हाला समोर येईलच. अशा प्रकारे माझे आजचे सगळे कामं झाले आहे. सकाळी पूजापाठ केल्याने मन प्रसन्न राहते आणि छान वाटतं सकाळी सगळे कामं झालं की. आणि मला लवकर दुकानात पण जाता येते, पण आज मी दुकानात जाणार नाही, मी आज देवदर्शनालाच जाणार आहे. तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पहा व्हिडिओ पूर्ण. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.